अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 64. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात बाहेरून गाडीचा आवाज झाला आणि इकडे मांटीच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव उमटले. आंटी, हे बघा, आजोबा आणि शिखा आले आहेत आणि त्यांनी जर आता अन्याला आजींच्या जवळ पाहिलं तर ते तिला खूप काही सुनावतील. तेव्हा तुम्ही प्लीज त्या दोघांना समजवा ना, कारण ते अन्याला ओळखतात व तिच्या द्वेष करतात. ते तिला एक क्षणही इथे ठेवून घेणार नाहीत. मॉन्टी घाबरून बोलला. प्रीती अजूनही थोडी अस्वस्थ दिसत होती. तर आतापासून पुढे मॉन्टीच्या बोलण्याचा परिणाम तिच्या मनावर होत होता, पण ती लगेच मान्य करायला तयार नव्हती. तिने किंचित त्रासिक स्वरात विचारलं, मॉन्टी, हे सगळे इतकं सोपं नाही. आईच्या मनावर जे आघात झालेत ते एका नात्याने भरून येईल असं वाटतं का तुला? त्यांनी तर समीरा व अविनाश लहान असल्यापासून त्या दोघांच्या लग्नाचा विचार केला होता आणि अविनाशने सगळं ठरलं असताना त्या क्षणात लग्नाला नकार दिला. यामुळे आईच्या मनावर आघात झाला आहे आणि त्यांना बरं होण्यासाठी योग्य उपचार आणि काळजी घ्यावी लागते. प्रीती समजावणीच्या सुरात बोलली. मला माहीत आहे आंटी, पण काही वेळा औषधांपेक्षा नातं आणि माणूसच जास्त मोठा इलाज ठरतो. तुम्ही स्वतः बघा, अन्य अजून सोबत आहे तेव्हा त्या किती शांत आणि आनंदी वाटतात. हे नातं त्यांना बरं करण्यासाठी मदत करेल, यात काही शंका नाही. मॉन्टीने संयमाने उत्तर दिलं. आजोबा आणि शिखा घरात येतात. बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांचे चेहरे थोडे थकलेले दिसत होते. मॉन्टी आणि रेवा हॉलमध्ये शांतपणे चहा घेत बसलेले होते. तर रेवाला पाहून शिखाच्या चेहऱ्यावर रागीट भाव निर्माण होतात, पण तिच्या बाजूला बसलेल्या मॉन्टीला पाहून ती आपला राग कंट्रोल करते. प्रीती थोडीशी तणावाखाली दिसत असते व ती त्यांना बघताच उठून त्यांच्यासमोर येते. बाबा शिखा, तुम्ही आलात, बरं झालं. मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रीती थोडी अडखळत बोलते. काय झालं मम्मा? आजी बरी आहे ना? तिने काही खाल्लं का? तू एवढी घाबरली का आहेस? शिखा प्रीतीजवळ येऊन काळजीने विचारपूस करते. प्रीती, काय झालं? काही अडचण आहे का? अरे मॉन्टी, कधी आलास? आजोबा खाली बसत बोलले. थोड्या वेळापूर्वीच आलो आजोबा, मॉन्टीने हसून उत्तर दिलं. बाबा, मी एक निर्णय घेतला आहे, पण आधी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगते. प्रीती आजोबांच्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलली आणि रेवा शांतपणे त्यांचं संभाषण ऐकत होती. बाबा, आईच्या तब्येतीबद्दल सगळ्यांनाच काळजी आहे आणि त्यांची परिस्थिती पाहून मी खूप विचार केला आणि एक निर्णय घेतला आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी व नेहमी त्यांच्या सोबतीसाठी मी एक केअरटेकर अपॉइंट केली आहे. प्रीती एकदमात बोलली. काय केअरटेकर? पण कशाला? आपण तिची काळजी घेतोय ना, मग काय गरज आहे? आणि तसंही मला नाही वाटत आता ती काही पूर्वीसारखी ठणठणीत बरी होईल. आजोबा शेवटचं वाक्य बोलताना थोडे हळवे झाले होते. बाबा, तुम्ही असं का बोलताय? डॉक्टर बोलले आहेत ना, आई पूर्णपणे बऱ्या होतील. आणि आता तर माझी खात्री पटली आहे की पुढच्या काही दिवसांत आई पूर्वीसारख्या ठणठणीत बऱ्या होतील. प्रीती एकवार बाहेर गार्डनमध्ये बघत बोलली, जिथे अन्या आजींना घेऊन गेली होती. अगं, त्यासाठी व्यवस्थित औषधे घ्यावी लागतात. पण तिने तर 2 दिवस झालं ना काही खाल्लं आहे ना औषधे घेतली आहेत. डॉक्टर तर बोलत होते की तिची बरं होण्याची इच्छाच नसेल, म्हणून ती असं करत असेल. आजोबा नाराजीच्या सुरात बोलले. पण बाबा, आता तसं काहीच होणार नाही, कारण त्या आज पोट भरून जेवल्या व त्याने औषधेही घेतली. प्रीती हसून बोलली आणि आजोबा व शिखाने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. हा चमत्कार झाला कसा? आजोबांनी आश्चर्याने विचारले. आजोबा, हा सर्व चमत्कार त्या मुलीमुळे झाला, आईची नवी केअरटेकर. प्रीती गार्डनकडे बोट दाखवून बोलली आणि आजोबा व शिखा तर बघतच राहिल्या. अन्या पाठमोरी आजींकडे तोंड करून उभी होती, त्यामुळे त्या दोघांना तिचा चेहरा दिसला नाही. पण आजींचा हसरा चेहरा मात्र त्या दोघांना दिसला आणि हे पाहून त्या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. प्रीती, हे मी काय पाहतोय? कोण आहे ती मुलगी?
आजोबा आनंदाने बोलले, बाबा, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का त्या मंदिरातील मुलीबद्दल? ही तीच आहे. तिला इथे मॉन्टी घेऊन आला आहे. प्रीती बोलली आणि शिखाने मॉन्टीकडे पाहिलं तर तो बडेच हसत होता. मम्मा, त्या मुलीचं नाव काय? शिखाने पटकन विचारलं. अन्या, प्रीती पटकन बोलली. तसे शिखाला शंका आली व तिच्या डोळ्यात राग उतरला. ती गडबडीने गार्डनमध्ये जाऊ लागली. मॉन्टी, रेवा, आजोबा आणि प्रीती तर तिला आवासून बघतच राहिले. गार्डनमध्ये पोहोचल्यावर शिखाने पाहिलं तर आजी त्या मुलीसोबत खुणेनेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. ती मुलगी पाठमोरी उभी होती, त्यामुळे शिखाला तिचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. म्हणून तिने थोडं पुढे जाऊन पाहिलं आणि अन्याला पाहून तिचा राग आणखी कितीतरी पटीने वाढला व तिने रागानेच विचारले, तू तू इथे काय करत आहेस? तुला घरात कोणी घेतलं? शिखा रागाने धुसफूस करत बोलली. तर तिच्या अचानक समोर आल्याने अन्या घाबरली आणि शिखाने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. माफ करा, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण? अन्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि शांतपणे प्रश्न विचारला. शिखाच्या चेहऱ्यावर राग अजूनही दिसत होता. काय, तू मला ओळखत नाहीस? मग माझ्या घरामध्ये काय करत आहेस? हे माझे घर आहे आणि तुला या गेटमधून आत येण्याची परवानगी कोणी दिली? अन्याने विचारलेल्या प्रश्नाने शिखा चवताळली आणि दातओठ खात तिच्या समोर ओरडली. हे पहा, मी येथे फक्त आजींना भेटायला आली आहे. पण तुमच्याबद्दल मला खरंच माहिती नाही. खरंच मला माफ करा, पण तुमचं नाव काय आहे? तिने शांतपणे विचारलं, कारण तिला अविनाशच्या कुटुंबाबद्दल काही माहिती नव्हतं. अगं, असं काय करतेस? ही तर अविनाशची बहीण शिखा आहे. मॉन्टी पुढे येत बोलला. शिखा अन्याच्या रागाने बोलताना पाहून त्याने क्षणात त्या दोघींकडे धाव घेतली. शिखा, सॉरी, तिला माफ कर, पण खरंच तिला तुझ्याबद्दल काही माहिती नाही. तो दिलगिरी व्यक्त करत बोलला. मग भाई, तिला माझ्याबद्दल माहिती करून दे आणि आणखी एक, तिला आत्ताची आत्ता इथून निघून जायला सांग. ही दूर होती तेव्हाच या मुलीची आमच्या घराला दुष्ट लागलेली. त्यामुळे मला या मुलीची सावलीसुद्धा आमच्या घरावर पडू द्यायची नाही. शिखा तिरस्काराने बोलली आणि तिचं बोलणं ऐकून अन्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ती बिचारी तोंडावर हात ठेवून रडू लागली. एक्सक्यूज मी शिखा, बोलताना जरा समोरच्याच्या मनाचा विचार करून बोलावं. तुझ्या बोलण्याने माझी मैत्रीण हर्ट झाली आहे. मांटीच्या मागून आलेली रेवा शिखाकडे रोखून बघत बोलली. या सगळ्यांचा विचार तिने इथे येण्याआधी करायला हवा होता. आणि बाय द वे, तू इथे काय करत आहेस? मॉन्टी भाई, तू हिला इथे घेऊन आला आहेस का? जर तू या दोघींना इथे घेऊन आला असशील तर या दोघींना घेऊन इथून चालता हो, नाहीतर माझ्याकडून शब्दांचा सामना तुलाही करावा लागेल. शिखा अन्या व रेवाकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलली. इतक्यात आजोबा आणि प्रीती देखील गार्डनमध्ये आल्या. एवढ्यात वेळात प्रीतीने आजोबांना अन्या व त्यांच्या मंदिरातील भेटीबद्दल सांगितलं होतं. आजींनी तिला पाहून बोलण्याचा प्रयत्न केला होता हे देखील सांगितलं. शिवाय आजींनी आता तिच्या हातून खाल्लं हे पण सांगितलं. हे सर्व ऐकून आजोबांच्या मनात अन्याविषयी थोडा सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. शिखा, शांत हो बाळा. इतक्या मोठ्या आवाजात बोलण्याचं कारण काय? काय आहे? ते आपल्या घरी आली आहे आणि आपल्या घरी आलेल्यांची असं बोलायचं असतं का? आम्ही तुला हेच शिकवलं आहे का? आजोबा गार्डनमध्ये येत अन्याकडे एक कटाक्ष टाकला व शिखाला समजावत बोलले. आजोबा, हे तुम्ही बोलताय? या मुलीमुळे आपल्या आयुष्यात किती गडबड झाली आहे, किती अडचणी आल्या आहेत हे माहिती असून तुम्ही या मुलीला काही बोलू नका म्हणतात? शिखा आजोबांकडे बघून आश्चर्याने बोलली. त्यावर आजोबा काही बोलणार इतक्यात प्रीती पुढे आली. शिखा, या मुलीचं नाव अन्या आहे. 2 दिवसांपूर्वी ही आम्हाला मंदिरात भेटली होती. तेव्हा आईंनी या मुलीला ओळखलं आणि आज तिच्या हातून खाल्लं सुद्धा. इतक्या दिवसांनी आईंनी कुणाशी काही बोलण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच मला वाटतं ही मुलगी इथे राहिली तर आई लवकर बऱ्या होतील. प्रीती अन्याकडे बघून प्रेमाने बोलल्या. खरं तर त्यांच्या मनातही अन्याबद्दल राग होता, पण आजींसाठी त्यांनी सगळं काही मागे टाकलं होतं. मम्मा, तू काय बोलत आहेस? तुला या मुलीबद्दल काही माहिती आहे का? अगं, आपल्या आजींची ही अवस्था
या मुलीमुळेच झाली आणि तू म्हणत आहेस की या मुलीला इथे ठेवून घ्यायचं. पण तुम्हाला असं का कळत नाही की ही मुलगी आपल्या घरासाठी किती घातक आहे. मला तिची सावलीसुद्धा आपल्या घरावर पडायला नको असं वाटतंय. शिखाचा राग काही केल्यास शांत होत नव्हता आणि तिचं बोलणं अन्याला एखाद्या टोकदार सुईप्रमाणे टोचत होतं. तिचं मन तर करत होतं की तिथून निघून जावं, पण आजींनी तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. म्हणून ती अजूनपर्यंत तिथे उभी होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, समोर काय होईल आणि शिखा तिला ठेवून घेईल का आपल्या घरात? तर बघत राहा ही कथा मालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा.